सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ॐ योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम सच्चिदानंद घन व्रजेंद्र नंदन श्यामसुंदर श्रीकृष्णचंद्र परमात्मा अर्थात पंढरीश पांडुरंगाच्या परमकृपेनं भगवंताची आल्हादिनी शक्ती असणारी भगवती राधाराणी तिच्या परम करुणेनं जीवनाचे अधिष्ठान असणारे श्री सद्गुरुदेव भगवान यांच्या आशीर्वादाने शारदीय नवरात्र उत्सवाच्या द्वितीय दिनामध्ये आपण श्री देवी महात्म्य अर्थात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या चिंतनाला सुरुवात करत आहोत। जगदंबेच्या कृपेने सुरू असलेली ही वाङ्मयीन सेवा करती करविधी जगदंबाच आहे। तिच्याच आशीर्वादाने तिच्याच कृपेने हे चिंतन करण्याचा योग प्राप्त होतोय आणि या चिंतनासाठी उपस्थित असणारे सर्वच श्रोते सज्जन सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणाम करून आपण चिंतनाला सुरुवात करणार आहोत। शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा दुसरा दिवस, आपण त्याला दुसरी माळ असंही म्हणतो। नवरात्रांची असणारी ही शृंखला नवरात्री आपण म्हणतो त्या प्रकारे शक्तीच्या उपासनेचं एक विशेष पर्व या निमित्ताने आपल्याला प्राप्त होतोय। विशेषत्वाने रात्रीची केली जाणारी ही उपासना जगदंबेचं ध्यान असेल, मंत्र जप असेल, चिंतन असेल, कोणत्या तरी माध्यमातून जगदंबेशी या निमित्ताने जोडलं जाणं महत्वाचं आहे। जगदंबेशी जोडलं जाणं महत्वाचं आहे। मग ते माध्यम कोणतं असेल, तिथं चिंतन करत असताना तिच्या जवळ जाता येतं। चिंतने चिंतने तद्रूपता विविध खरं तर भगवंताचे अवतार असतात आणि भगवतीचे रूप असतात। वेगवेगळ्या रूपांमध्ये ती प्रगट होते। भगवंत अवतार धारण करतात, परंतु जगदंबा मात्र त्या वेळेला त्या रूपामध्ये प्रगट होते। जगदंबेचे विविध प्रकारचे रूप आहेत। जेवढे भगवंताचे अवतार आहेत तेवढेच जगदंबेचे सुद्धा रूप आहेत। जगदंबा वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रगट होते। आपल्या आजूबाजूला सुद्धा एक छान मेसेज मी मागच्या वेळेला वाचला होता। आपल्या घरामध्ये सुद्धा 3.5 शक्तिपीठं असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात। आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी, जिच्या उदरातून आपण जन्म घेतला ती आपली माता, जिच्या सोबत जन्म घेतला ती आपली बहीण, जिने आपल्याकरता जीवन समर्पित केलं ती आपली पत्नी, ह्या तिघी जणी, आणि जिने आपल्या पोटी जन्म घेतला अल्पकाळ का असेना ती आपल्या सोबत राहते आणि म्हणून तिला अर्धशक्तिपीठ मानलं जातं। अशी असणारी आपली मुलगी, आई, बहीण, पत्नी आणि मुलगी, हे ज्या 4 व्यक्ती आहेत ना, यांना 3.5 शक्तिपीठ मानलं जातं। खरोखर आहेतच, मानलं जातं म्हणण्यापेक्षा आहेतच। पण बरेचदा आपण असं होतं, यांचा अवमान करून आपण कुठेतरी बाहेर शोध घेण्याचा प्रयत्न करतो। जगदंबेमध्ये आपल्याला आई दिसायला हवी,
आपल्या आईमध्ये सुद्धा जगदंबा दिसायला हवी. ती प्रत्येक रूपामध्ये येते. आपल्या मनातील सर्व इच्छा परिपूर्ण करणारी एकमेव जगदंबाच आहे. जगदंबेशिवाय गती नाही. गतिस्तम गतिस्तम गती त्वमेका भवानी. आचार्य देखील स्तोत्रामध्ये म्हणतात की एकमेव गती फक्त तूच आहेस, तुझ्याशिवाय मला कोणतीच गती नाही. खरं तर विश्व जिच्यामुळे गतिमान आहे ती असणारी ही प्रकृती, मूल प्रकृती आपण जिला म्हणतो, अशी असणारी ही विश्व चैतन्याकार असणारी शक्ती म्हणजे जगदंबा आहे. तिच्या सानिध्यामध्ये जाण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. वाङ्मयीन सेवा करत असताना तिच्या चिंतनामध्ये, तिच्या स्वरूपामध्ये, तिच्या गुणांमध्ये, तिच्या कार्यामध्ये आपण स्वतःला विसरून जाणं ही तिच्याजवळ जाण्याचं असणार एक महत्त्वाचं साधन आहे. आपण आज प्रवेश करत आहोत द्वितीय दिनामध्ये. दुसरा दिवस आहे आज नवरात्रीचा. 9 दिवसांमध्ये असणारी ही साधना, काही वेळेला 9 दिवस होतात, काही वेळेला 8 होतात, काही वेळेला 10 होतात. कमी जास्त दिवस होत जरी असले तरी एकत्रितपणे त्याला नवरात्र असं म्हटलं जातं. नवरात्र, 9 रात्रींचा असणारा हा समूह आहे. या नवरात्रीमध्ये शक्तितत्व विशेषत्वाने प्रभावी असतं आणि त्याचा साधकाने लाभ करून घ्यायचा असतो. काल मी एक मुद्दा सांगून आलो की आपण घटस्थापना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये काल घटस्थापना झालेली आहे. घटस्थापना करणं म्हणजे केवळ त्या मातीमध्ये ते धान्य वगैरे पेरायचं आणि त्याला पाणी घालायचं, त्याला माळा सोडायचा, इतकी सामान्य गोष्ट किंवा इतकी मर्यादित गोष्ट ती नाही. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विशिष्ट वैज्ञानिक मीमांसा आहे. कदाचित ती जाणण्याकरता आपण तेवढे सक्षम असू अथवा नसू, परंतु निश्चितपणे त्याच्या मागे एक विशिष्ट परंपरा आहे, विशिष्ट कारण मीमांसा आहे. ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. लक्षात घ्या, पूर्वी घटस्थापना केली जायची, आताही आपण घटस्थापना करतो, परंतु कालानुरूप स्थलानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले. मूळ संकल्पना काय आहे? बहुतेक सगळेजण शेतकरी, आता शेती विकून सगळेजण भूमिहीन झालेत हा विषय सोडून द्या, पण प्रत्येकजण शेतकरी होता. शेती, भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्रत्येकाच्या घरी शेती होती. आपल्याच शेतीमधली माती आणायची, पत्रावळीवरती ठेवून तिच्यावरती कच्चं असणारं ते मडकं, ते घट स्थापित करायचा, ठेवायचा. त्या घटामध्ये पाणी घालायचं, ते आपल्याच विहिरीचं पाणी घालायचं. लक्षात घ्या बरं का. आता आपण माती विकत आणतो किंवा कोणाकडून तरी उसनी आणतो, आपल्या शेतातील ती नसते. त्यामुळे मूळ विषयालाच फाटा गेला. पण मूळ काय होतं तर आपल्याच शेतातील माती आणायची, आपल्याच शेतातील विहिरीचं पाणी आणायचं आणि याच्यानंतर येणारे जे काही पिकं आहेत वर्षभरामध्ये, ते सगळं धान्य एकत्र करून त्या मातीमध्ये विखरून टाकायचं आणि त्या घटामध्ये आपण पाणी ओततो आणि यथावकाश मग ते 1-2 दिवसांनी, आज सुरुवात झाली असेल, आज कुठेतरी छोटेसे अंकुर फुटलेले आपल्याला दिसून येतील, दिसले असतील. कमी जास्त प्रमाणामध्ये ते अंकुर वाढतात आणि 8 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. विविध धान्य एकत्र करून त्या घटामध्ये, त्या घटस्थापनेच्या वेळेला त्या मातीमध्ये कालवलं जातं. त्याला ते रोज आपल्या विहिरीतच पाणी घालायचं. लक्षात घ्या, माती परीक्षण ही संकल्पना आत्ता रुजती आहे. आपल्याकडे पूर्वीपासून ही गोष्ट आहे. आपल्याच विहिरीचं पाणी घ्यायचं, पाण्याचं सुद्धा परीक्षण होतं. आपल्या शेतामध्ये आपल्याच विहिरीचं पाणी वापरून कोणते पिकं चांगले येतील याचा अभ्यास या घटस्थापनेमध्ये होतो. मग वेगवेगळे ज्यावेळेला आपण बीज पेरतो, सगळं धान्य सारखंच उगवतं असं नाही. काही धान्य अजिबातच उगवत नाही आणि काही धान्य मात्र विशेषत्वाने उगवून येतं. तुम्ही जर अनुभव घेतला असेल, पाहिलं असेल तुम्ही जर घटस्थापनेचं, त्या उगवून येणारं जे धान्य आहे तर त्याच्याकडे जर बारकाईने कधी पाहिलं असेल तर जाणवतं काहींची वाढ फार थोडीशी झालेली दिसते, काहीला अंकुरच फुटत नाहीत आणि काही मात्र भरपूर वाढलेले दिसतात. मग त्याच्यावरून अंदाज करायचा की येत्या वर्षभरामध्ये कोणते पिकं आपल्या शेतामध्ये चांगली येऊ शकतात. तो एक संकेत आहे. पिकांचं आपल्याला इथेच 9 दिवसांचा एक छोटीशी प्रयोगशाळा आहे, परीक्षणाची एक परीक्षण आहे ते 8 दिवसांचं 9 दिवसांचं. त्याच्यातून आपल्याला पुढच्या वर्षभराचा अंदाज काढता येतो की त्यातून कोणते पिकं आपण घेतले म्हणजे त्याचा फायदा होईल. आपल्या मातीमध्ये, आपल्या शेतामध्ये कोणते पिकं चांगली येऊ शकतात येत्या सीझनमध्ये. प्रत्येक वर्षी सगळंच पिकं सारखी येतात असं नाही.
तो एक दैवी संकेत असतो की कोणते पिकं चांगली येतील. मग त्यानुसार आपण ती पेरणी करायची, त्यानुसार ती लागवड करायची. बरं, मग एकट्यापुरतं मर्यादित नाही. मग शेवटच्या दिवशी 9 दिवस हे सगळं निरीक्षण केलं जातं. शेवटच्या दिवशी ते धान्य उपसलं जातं, देवाला वाहिलं जातं. ते जे अंकुर फुटलेले आहेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, आपल्या काळामध्ये, मी काय तुमच्यापेक्षा जास्त जुना नाही, परंतु जी टोपी घालून अशी मिरवली जायची ना, तर कृपया माईक बंद ठेवावे बरं का. टोपी, डोक्यावरती जी टोपी असायची ना, तर त्या टोपीमध्ये ते धान्याचे अंकुर असे खोचले जायचे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ते खोचून मग गावामध्ये आपण सीमोल्लंघनाला जायचो. आताच्या काळामध्ये तसे जर ते अंकुर लावायला सांगितलं मुलांना, तर मुलं असतील हे काहीतरीच काय, पण नाही. तसे ते धान्याचे जे उगवलेले अंकुर आहेत ते टोपीमध्ये घालून मिरवले जायचे, इकडे तिकडे यायचे, सगळेजण एकत्र यायचे. आणि मग एकत्र येऊन एकंदरीत गावामध्ये कसं पीक पाणी असेल. मग केवळ एकट्याच्या निरीक्षणावरती सगळं चालत नाही, सामूहिक निरीक्षण करावं लागतं. कारण याच्याकडे कदाचित कमी जास्त होऊ शकतं, झालं असेल. मग सगळ्यांनी एकत्र यायचं आणि त्यानंतर गावाच्या पीक पाण्याचा अंदाज या निमित्ताने एकत्र येऊन कोणतं पीक जास्त वाढलं, कोणतं पीक उगवलं नाही, त्यानुसार गावाचा अंदाज केला जायचा. की तेवढं मिरवण्याची एक शोभेची वस्तू नव्हती, तिच्या पाठीमागे असणारं हे एक वैज्ञानिक कारण आहे. पण परंपरा लुप्त होत गेल्या, आपण बारकाईने त्या पाहिल्या नाहीत. आणि न पाहिल्यामुळे मग आपल्याला आज या सगळ्या गोष्टींची वैज्ञानिक आधाराची गरज भासते. याच्या मागे विशिष्ट कारणं आहेत. फक्त ते समजून घेण्याकरता आपली दृष्टी मात्र पूर्वग्रह दूषित असता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं. जुनं म्हणजे सगळं टाकाऊच अशी एक विशिष्ट धारणा होऊन बसली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष करत जातो. ते योग्य नाही. त्यातून खूप काही शिकता येतं, त्यातले रहस्य समजून घेता येतात, कृतीमधले रहस्य समजावून घ्यावेत, मंत्रांमधील रहस्य, साधनेमधील रहस्य समजावून घ्यावेत. साधनेमध्ये असणारं रहस्य, मंत्रामध्ये असणारं रहस्य, आपण रहस्याचा शोध घेतो आहोत. श्री दुर्गा सप्तशती नावाचा जो शाक्त संप्रदायामध्ये असणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्याच्या षडंगाबद्दल आपण चर्चा करत आहोत. जे त्याचे 6 अंग आहेत, कवच, अर्गला आणि किलक, याच्याबद्दल आपली चर्चा चालू होती. काल आपण कवचाबद्दल, अर्गला याच्याबद्दल चर्चा करून आलो. अर्गलेबद्दल आपण विचार करत होतो, अर्गला म्हणजे काय. आणि काल जाता जाता मी तुम्हाला एक उदाहरण सांगून आलो की आपण जर एखाद्याच्या घरी गेलो, त्याने जर आपल्याला पाहून दरवाजा लावला, तर आपण काय करावं, आपणही बाहेरची कडी लावून घ्यावी आणि निघून यावं. त्याला पण कळू द्यावं की एका दरवाजाला 2 कड्या असतात. आतमध्ये तू जर मला पाहून आतली कडी लावलीस तर मी तुला पाहून बाहेरची कडी लावतो. विनोदाचा विषय सोडून द्या, याच्यातील एक रहस्य तुम्हाला सांगून जातो विनोदातील सुद्धा, की कडी आतल्याला बाहेर येता येऊ नये आणि बाहेरच्याला आतमध्ये जाता येऊ नये म्हणून कडी लावली जाते. त्याला अर्गला असं म्हणतात. मग कशा करता अर्गला असते, आपण केलेली साधना जी आहे ती वाहून जाऊ नये. वाहून जाऊ नये म्हणजे याचा अर्थ साधना वाहून जाते का, साहजिकच आहे. ऊर्जा जी आहे ती जिकडे उच्च आहे तिकडून निम्न पातळीकडे वाहत जाते. ती तशी वाहून जाऊ नये म्हणून अनेक प्रकारे ते सगळं बंधन केलं जातं. आपण आसन, जे शरीरामध्ये निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती जमिनीमध्ये जाऊ नये म्हणून आपण आसन घेतो. प्रत्येकाच्या मागे ती ऊर्जा जी होते, निर्माण होते ना, तिचं वहन होऊ नये. ती मोठ्या गोष्टीकडून जिकडे कमी आहे तिकडे तिचं वहन चालू होतं, म्हणून ती रोखण्याकरता, अडवण्याकरता आणि बाह्य असणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती शरीरामध्ये प्रवेश करू नये, याच्यासाठी सुद्धा ती अर्गला आहे. मग अर्गला स्तोत्रामध्ये आपण सुरुवातीचा श्लोक पाहून आलो. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. भगवतीची असणारी ही वेगवेगळी रूपं आहेत. प्रत्येकाचं चिंतन करायला आपल्याला इथे अपेक्षित नाही, परंतु याच्या पुढचे जे श्लोक आहेत साधारण 25 श्लोकांमध्ये असणारं हे अर्गला स्तोत्र. आणि ह्या प्रत्येक श्लोकाचा उत्तरार्ध किंवा दुसरं पद जे आहे ते रूपंदेही, जयंदेही, यशोदेही, द्विषोजही असं आहे. अनेक मंत्र आपल्याला सहजपणे पाठ होतात, कारण याच्यामध्ये पाठ करण्याकरता फारसं कठीण श्रम पडत नाहीत, कारण दुसरं पत्र सगळ्यांचं सारखंच आहे. मग त्यानुसार पठन केलं जातं. ह्याच्यामध्ये मागणी करतात ऋषी भगवतीकडे, रूपंदेही, जयंदेही, यशोदेही, द्विषोदेही. मला रूप दे, मला यश दे,
मला शत्रूवरती विजय मिळवायला तू सहाय्य कर. आणि काल आपण एक प्रश्न उपस्थित केला होता शेवटी, की आत्मज्ञान प्राप्त झालेले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी रूपाची मागणी का करावी? त्यांच्याकरता रूप अपेक्षित आहे का? नाम आणि रूपाच्या पलीकडे जाऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असते, मग तरी सुद्धा रूप का मागतात? रूप मागण्याचं त्यांच्या मध्ये कारण काय? इथे रूप मागण्याच्या मागचा जो उद्देश आहे, मला रूप दे, रूप दे याचा अर्थ मला स्वरूपाचं ज्ञान दे, स्वरूपाचं ज्ञान दे. रूपाचं काय करायचं? रूप तर आज आहे उद्या नाही, रूप तर क्षणभंगूर आहे. आपण पाहून घेतो, तरुणपणामध्ये तारुण्यामध्ये दिसणारं सौंदर्य म्हातारपणामध्ये निघून जातं. रूप किती दिवस टिकणार? पण स्वरूप मात्र आपल्याला शोधता आलं पाहिजे, स्वरूपाचं ज्ञान होता आलं पाहिजे. रूपाचं ज्ञान होऊन काय उपयोग आहे? आपण स्वरूपाकडे पाहत नाही, आपण रूपाकडे पाहतो. जोपर्यंत रूपामध्ये अडकून आहोत तोपर्यंत आपल्याला स्वरूपाकडे जाता येणार नाही. स्वरूपाकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे, पण त्याची सुरुवात रूपातून आहे. स्वरूपामध्ये सुद्धा रूप आहेच ना, स्वतःचं रूप. या सगळ्या बाह्य गोष्टींचा निराश करून स्वतःचं असणारं जे मूळ स्वरूप आहे, मूळ रूप आहे, स्वतःचं रूप म्हणजे स्वरूप, मग त्या स्वरूपाचं ज्ञान मला दे. आणि म्हणून रूपं देही जयं देही, मला जय दे. जय मिळवायचा, कशावर जय मिळवायचा? जय आणि विजय, खरं तर हे दोन आहेत ना भगवंताचे द्वारपाल मानले जातात. जय आणि विजय, किंवा जया आणि विजया भगवतीच्या असणाऱ्या दोन सख्या आहेत, जया विजया. जय स्वदेशामध्ये मिळवलेला जो विजय पराक्रम जो आहे, किंवा जे काही मिळवलं जातं, जय मिळवणं, स्वदेशात मिळवलेला जय म्हणजे जय, आणि परदेशात जाऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन जो जय मिळवला जातो त्याला विजय असं म्हणतात. जय आणि विजय शब्द सारखेच आहेत, फारसा फरक नाही, पण आपल्याच क्षेत्रामध्ये आपण मिळवलेलं यश ते म्हणजे जय. मग त्याच्यामध्ये मागणी काय केली? मला जय मिळवायचा. मला जय कोणावर मिळवायचा? बाह्य वस्तूंवरती तर मला जय मिळवायचाच आहे. बाह्य शत्रू जे माझे असतील त्यांच्यावरती मला विजय मिळवण्याकरता मला तू सहाय्य कर. रूपं देही जयं देही, मला त्यांना जिंकण्याकरता तू मला सहाय्य कर, कारण तुझ्याशिवाय मला त्यांच्यावरती विजय मिळवणं कठीण आहे. मला त्यांच्यासोबत लढून मला जय मिळवायचा आहे. बाह्य शत्रूंवरती तर मी जय मिळवेलच, पण खरं सांगू, खरा शत्रू ज्या वेळेला शत्रू म्हणून समोर येतो ना, आपण सावध असतो. त्याच्याशी लढणं सोपं आहे, पण ज्या वेळेला शत्रू रूपामध्ये समोर न येता मित्र रूपामध्ये समोर येतो ना, तर त्याच्यावरती जय मिळवणं कठीण आहे. शत्रू रूपामध्ये आला ना, विषाची बाटली जर असेल ना, सगळेजण सावध राहतात, हे विष आहे बरं का, याला हात लावू नका, दूर कुठेतरी ठेवलं जातं. विष पिऊन मरणाऱ्यांची संख्या फारशी नाही. उगीच एखाद्याने आगाऊपणा केला आणि विष प्राशन केलं तर तो मरतो. विषबाधा चुकून होते, सहजपणे होत नाही. विषामुळे मरणारे माणसं कमी आहेत, कारण ते शत्रू रूपातच समोर येत आहे. परंतु साखर खाऊन डायबिटीसने मरणारी माणसं मात्र जास्त आहेत. का? साखर शत्रू रूपामध्ये समोर येतेच कुठे? ती आपल्याला गोड वाटते, मित्र वाटते, आनंद देणारी असते. शत्रू जर शत्रू रूपात आला तर त्याच्याशी लढता येतं, तो जर मित्र रूपामध्ये आला तर मग मात्र लढता येत नाही. आणि जे आंतरिक शत्रू आहेत ना आपले, ते शत्रू रूपामध्ये कधी समोर येतच नाहीत. काम, क्रोध ह्या ज्या गोष्टी आहेत ना, लोभ, ह्या शत्रू रूपामध्ये समोर येतच नाहीत कधी. आपल्याला कधी वाटतच नाही. प्रत्येक जण स्वतःच्या कामाचा, स्वतःच्या लोभाचा, स्वतःच्या क्रोधाचा व्यवस्थितपणे आपण त्याचं समर्थन करत असतो. नाही, इथं माझं वागणं योग्यच होतं, मी रागवलो योग्य होतं, माझ्या मनामध्ये लोभ निर्माण झाला माझ्याकरता योग्य आहे. याचं कारण हे जे आंतरिक शत्रू आहेत ना, तर हे आंतरिक शत्रू आपल्याला शत्रू वाटत नाहीत, पण ते शत्रू आहेत. साधना मार्गामध्ये बाह्य शत्रूंचा जास्त त्रास होत नाही, तेवढा या आंतरिक शत्रूंचा त्रास होत असतो. आणि म्हणून हे भगवती, हे जगदंबे, मला या बाह्य शत्रूंवरती तर विजय मिळवायचा आहे, मला आंतरिक शत्रूंवर सुद्धा मला विजय मिळवण्याकरता तो सहाय्य कर. आणि म्हणून रूपं देही जयं देही यशो देही द्विषो देही, मला यश दे, त्यांच्यावरती मला विजय मिळवण्याकरता मला जय मिळवू देत. आपापले कॅमेरे बंद करायचे, सगळ्यांचे कॅमेरे चालू असताना, बंद असताना चालू करण्याचं काही प्रयोजन नाही. मला यश दे, द्विषोजही, माझ्या शत्रूंचा पराभव कर, द्विषोजही, त्यांच्यावरती मला विजय मिळू दे, त्या शत्रूंवरती विजय मिळवण्याकरता. आणि म्हणून या अर्गला स्तोत्रामध्ये खरं तर प्रत्येक श्लोकाचा विशिष्ट असा अर्थ आहे. आणि
त्या भगवतीची स्तुती केलेली आहे. तू अनेक दैत्यांना मारलंयस, महिषासुर निर्नाशी विधात्री वरदेन महा वगैरे वगैरे त्या भगवतीची स्तुती केली आणि प्रत्येक स्तुतीच्या शेवटी एकच पालुपद जोडलंय, मला तू यश दे, मला कीर्ती दे, मला जय मिळू देत, माझ्या शत्रूंचा पराभव होऊ देत. प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं एकच पालुपद सगळ्या ठिकाणी गुणगुणलंय. रूपं देही जयं देही यशो देही द्विषो देही, हे सगळं तुम्हाला प्राप्त करून दे असं असणारं हे अर्गला स्तोत्र आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे किलक. हे किलकाचे 14 श्लोक आहेत. याचे ऋषी आहेत शिव ऋषी आणि महासरस्वती नावाची याची देवता आहे. 14 श्लोकांमध्ये असणारं हे किलक नावाचं स्तोत्र किंवा किलक नावाचा एक घटक याच्यामध्ये येतो. षडंग सप्तशतीमध्ये किलक येतं. किलक म्हणजे काय? किलक शब्दाचा सरळ अर्थ किलक म्हणजे खिळा. एखादी गोष्ट खिळा मारून बंद करणे. आपण लाकडाला खिळे मारतो म्हणजे ते लाकूड घट्ट राहतं. किलक म्हणजे ठोकून बंद करणे, खिळा ठोकून बंद करणे. मग किलकाचा अर्थ काय झालं की सगळे जे मंत्र आहेत ना, हे सगळे मंत्र चुकीच्या व्यक्तीच्या हाती सापडू नयेत म्हणून भगवान महादेवाने, भगवान शंकराने सगळ्या मंत्रांना किलन करून ठेवलंय. किलन करून ठेवलंय. किलन मग त्याचं उत्किलन करावं लागतं. मंत्राचा लगेच परिणाम का होत नाही, काल आपण चर्चा करून आलो. याचं कारण असं, ते मंत्र किलित आहेत, त्याचं निष्किलन किंवा उत्किलन त्याचं करावं लागतं. त्या मंत्राचे उत्किलन मंत्र आहेत, तो मंत्र तेवढा प्रभावी ठरत नाही. आजच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगू का, उत्किलन किंवा किलन याचा अर्थ काय? एखादा पासवर्ड टाकून ठेवायचा. मग ते एखादं समजा ॲप असेल, आपल्या मोबाईलच्या भाषेमध्ये सांगायचं अगदीच समोरचंच उदाहरण, तर काही ॲप असतात ना, त्यामध्ये काही ट्रायल व्हर्जन असतात. मग त्याच्यामध्ये थोडेफार आपल्याला गोष्टी वापरता येतात. पण जर एक्स्ट्रा बेनिफिट्स आपल्याला हवे असतील जास्त, तर मग मात्र आपल्याला काय करावं लागतं, त्याची जी दुसरी व्हर्जन आहे ना, तर ती व्हर्जन घ्यावी लागते. मग ती पेड असेल त्याच्याकरता काही पैसे मोजावे लागतात, विकत घ्यावं लागतं आणि नंतर मग त्याचे आपल्याला बेनिफिट मिळून जातात. याचा अर्थ पहिल्या फ्री व्हर्जनमध्ये काही मिळत नाहीत अशातला भाग नाही. मिळतात, थोडेफार मिळतात, बऱ्यापैकी मिळतात. पण ॲडव्हान्स जर हवं असेल तर मग मात्र आपल्याला त्याची दुसरी व्हर्जन घ्यावी लागते. अनेक ॲप अशा प्रकारचे आहेत. आणि तसंच मंत्रांचं सुद्धा आहे. मंत्रांमध्ये सुद्धा अगदी प्रत्येक मंत्राचा तेवढा प्रभाव आहे. म्हणजे याचा अर्थ असा, एखाद्याला वाटेल सगळे मंत्र जर किलन केलेले आहेत, मग आपण मंत्र जप करून फायदा काय? मग जर फायदा होणारच नसेल तर कशाला त्याचा जप करायचा? असं अजिबात नाही. त्याचा मर्यादित फायदा सगळ्यांकरता निश्चितपणे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रायल व्हर्जनचे जसे असतात ना, ट्रायल व्हर्जनचे जेवढे काही बेनिफिट्स असतात ना, त्याच्या पुढच्या व्हर्जनचे मिळत नाहीत, पण बेसिक मात्र काम चालून जातं. त्या प्रकारे या मंत्राचा जप केला ना, तर आपल्याला अपेक्षित असणारे कामं सगळे आपले होऊन जातात, वाया जात नाही. परंतु जर त्याच्याही पुढे आपल्याला हवं असेल तर मग मात्र आपल्याला जशी ती दुसरी व्हर्जन घ्यावी लागते, पैसे देऊन काहीतरी अपग्रेड करावं लागतं. त्या प्रकारे याचं उत्किलन करावं लागतं. त्या मंत्राचं उत्किलन केलं की मग मात्र त्याच्यातील सगळी ऊर्जा मुक्त होते आणि मग ती आपण घेऊ शकतो. परंतु ती ऊर्जा मी काल सांगून आलो त्या प्रकारे ती ऊर्जा पेलण्याची ताकद आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते मंत्र उत्किलन करण्याच्या नादाला लागू नये. अगदी आपण जो गायत्री मंत्र म्हणतो ना, तो गायत्री मंत्र सुद्धा उत्किलन केलेला नसतो. प्रत्येक मंत्राला जेवढे काही मंत्र आहेत त्या प्रत्येक मंत्राला फक्त अपवाद शाबर मंत्रांचा आहे. काही वैदिक मंत्र आहेत, काही तांत्रिक मंत्र आहेत, काही शाबर मंत्र आहेत. तर वैदिक मंत्रांचं असं आहे की ती लवकर सिद्ध होत नाहीत. त्याच्याकरता खूप मोठा विधी किंवा खूप वेळा त्याची आवृत्ती करावी लागते. तांत्रिक मंत्र लवकर सिद्ध होतात पण ते किलन केलेले असतात, त्याचं उत्किलन करावं लागतं. वैदिक मंत्रांना सुद्धा प्रत्येक मंत्राला भगवान शंकराचा शाप आहे किंवा त्याचं किलन केलेलं आहे भगवान शंकराने. मग त्याचं उत्किलन केल्याशिवाय त्याचा तेवढा फायदा मिळत नाही. फायदा मिळत नाही असं नाही, मिळतो, परंतु तेवढा मात्र म्हणजे अगदी 100 पटीने आपल्याला जेवढं हवं तेवढ्या प्रकारे नाही मिळत, कमी अधिक प्रमाणामध्ये मिळून जातो. त्याच्याकरता हे असतं. शाबर मंत्रांना मात्र किलन करावं लागत नाही. शाबर मंत्र वेगळे आहेत. शाबर मंत्रांना उत्किलन करण्याची गरज नसते, ते लगेचच वापर करता येतात. मंत्रांच्या मागे चुकूनही जाऊ नका. योग्य गुरु भेटल्याशिवाय मंत्रांचा प्रयोग करू नका. आत्ताच्या काळामध्ये अगदी सर्च करायला गेलं तर खूप काही मंत्र सहजपणे सापडून जातात,
पण ते मंत्र योग्य आहेत का किंवा त्याचं कशा पद्धतीने वापर करायचा वगैरे या गोष्टी योग्य व्यक्तीच्या मुखातून अर्थात गुरुमुखातून प्राप्त व्हाव्यात, तरच त्या मंत्राला अर्थ आहे. अन्यथा त्या मंत्राची जबाबदारी कोणी घेत नाही आणि जर चुकीच्या मंत्राचा जप केला तर मग मात्र त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या बुद्धीवर होऊ शकतात. मंत्रांच्या फार नादी लागू नये. माणसानं मंत्रांबद्दल एक गूढ ओढ असते. मला मंत्र जप करायचा आहे, मग कोणता? मग चांगल्यातला चांगला मंत्र निवडायचा, मग भारीतले भारी मंत्र लोक निवडतात. तसं चालत नाही. आपल्या पात्रतेप्रमाणे सद्गुरू आपल्याला योग्य तो मंत्र देतात आणि मग त्याचाच आपण जप करायचा असतो. जे चांगलं कितीही जरी दुसऱ्याची आई किती जरी सुंदर दिसत असली पण आपली आई ती आपलीच ना. आपल्याला जे योग्य आहे ते आपण स्वीकारावं हो. बाकीच्या गोष्टींचं काय करायचं? चांगल्या मंत्रांचे सगळे मंत्र चांगलेच असतात आणि कोणताही एक मंत्र आपल्याला आयुष्याचं आपलं संपूर्ण आयुष्य सार्थकी लावू शकतो. मंत्रांमध्ये कमी जास्त शक्ती असते असं अजिबात नाही. तुम्ही कोणताही एक मंत्र घ्या, जीवनभर त्याचीच आराधना करा, निश्चितपणे तो मंत्र तुमच्याकरता तारक मंत्र ठरेल. याचा अर्थ मंत्र सारखे सारखे बदलायचे आणि गुरु सारखे सारखे बदलायचे असं अजिबात नाही. एकच मंत्र असावा, अर्थात सद्गुरूंवरती सोडून द्यावं. एकच असावं की अनेक असावेत, सद्गुरू घेतील ना काळजी. आपल्याला चिंता करायची गरज नसते. परंतु उठसूट मंत्र घ्यायचे, कुठंतरी सापडला की लगेच वहीत लिहून घ्यायचं, लगेच जप करायला बसायचं, असं मात्र चालत नाही. लक्षात घ्या. मंत्रांबद्दल, किरणाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. आपण संध्यावंदनामध्ये सुद्धा गायत्री मंत्र खरं तर योग्य पद्धतीने म्हणजे मंत्रांचा जप करत असताना न्यास विनियोग करावे लागतात, त्याच्यानंतर त्याचा जप होतो. गायत्री मंत्र सुद्धा आपण उत्किलन न करता वापरतो, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. तो उत्किलन केला तर केवढी शक्ती त्यातून निर्माण होईल. प्रत्येक मंत्र किलित केलेला आहे. मग ह्या किलित केलेल्या मंत्राचं उत्किलन करण्याकरता काय केलेलं आहे, काय करावं लागतं? याच्याकरता प्रत्येक मंत्राचे उत्किलन मंत्र वेगवेगळे आहेत. आपण मंत्रशास्त्रामध्ये ज्यावेळेला जाऊ, माझा मंत्रशास्त्राचा फार मोठा अभ्यास अजिबात नाही, प्राथमिक ओळख फक्त आहे, पण तरी सांगतो की प्रत्येक मंत्राचे उत्किलन मंत्र वेगवेगळे आहेत. मंत्रशास्त्र नावाचा खूप मोठा विभाग आहे आणि तो योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यासायला हवा. प्रत्येक मंत्राचे उत्किलन मंत्र आहेत. ते उत्किलन मंत्र वापरल्यानंतर मग त्या मंत्राची खरी ऊर्जा पूर्णपणे ऊर्जामुक्त होते आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. म्हणून ते उत्किलन केलेलं आहे. परंतु ह्या सप्तशतीमध्ये एक रहस्य सांगून गेले. तर ह्या कीलक स्तोत्र जे आहे ना, याच्यामध्ये एक स्तोत्र, एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे की ददाती प्रतिगृह्णाती नान्यथैषा प्रसीदती. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या मंत्राचं उत्किलन हवं असेल तर त्याच्याकरता एक सोपा उपाय सांगितला आहे. ददाती प्रतिगृह्णाती. किलन ही जी प्रक्रिया आहे ना, केवळ मंत्रांमध्येच असते असं नाही बरं का. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगतो. व्यवहारामध्ये सुद्धा किलन होतं. किलन होतं म्हणजे काय? आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होत नाही. प्राप्त का बरं होत नाही याचं कारण पण इथे सांगितलेलं आहे की आपल्याला वाटतं अरे माझा व्यापार का चालत नाही किंवा माझ्याकडे संपत्ती का येत नाही, मी एवढा प्रयत्न करतो पण माझ्याकडे आवक का बरं कमी आहे. बऱ्याच जणांचा हा प्रश्न पडतो. व्यवहारामध्ये आपण हा प्रश्न अनुभवतो की मी एवढं सगळं करून माझी संपत्तीमध्ये वाढ का होत नाही वगैरे वगैरे. तर तिथं सुद्धा किलन असतं बरं का. मंत्रांबाबतीत मध्ये नव्हे तर व्यवहारामध्ये सुद्धा या गोष्टी उपयोगाला येतात. त्याचं सुद्धा उत्किलन करावं लागतं. त्याच्या उत्किलनाचे वेगळे मंत्र नाहीत, एकच सूत्र सर्वत्र वापरता येतं, जे भगवान महादेवानी, भगवान भोलेबाबांनी, भगवान शंकराने सांगितलंय. ददाती प्रतिगृह्णाती. आधी द्या आणि मग तुम्हाला मिळेल. आपण आधी मिळवायचा प्रयत्न करतो आणि मग मिळालं की देऊ असं म्हणतो. भगवंत म्हणतो तू आधी दे मग तुला मिळेल. लक्षात येतंय का? मिळाल्यानंतर देऊ असं म्हणणं वेगळं आणि दिल्यानंतर मिळणं वेगळं. आपण वाट पाहत बसतो कधी मिळेल कधी मिळेल, स्वतःजवळच आवळून धरायचं आणि मग अजून कसं मिळेल याची वाट पाहायची. पण आहे ते जर तुम्ही दिलं ना तर भगवंताला तुम्हाला ते परत द्यावंच लागतं. देण्याची प्रक्रिया आधी आहे. आधी तुम्ही यायला सुरुवात करा, तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. लोक म्हणतात आमच्याकडे पैसे राहत नाहीत, खर्चून जातात. मी विचारत असतो खर्चून जातात म्हणजे खर्चण्याकरता तरी पैसे येतात ना, ही मोठी गोष्ट आहे. ते पैसा शिल्लक राहून तरी काय करणार आहे, त्याचं चलनवलन व्हायला हवं. नुसते थप्पी लावून जर केलं तर कालांतराने नोटाबंदी झाली तर कागद होऊन जातील त्याचे. फिरत राहिले पैसे फिरणं गरजेचं आहे, व्यवहार चालू राहिला पाहिजे. देण्याकरता खर्च करण्याकरता का असे ना, पण तुमच्याकडे पैसा येतोय ना, ही गोष्ट महत्वाची आहे. मला मुद्दा सांगायचा आहे
तुम्ही आधी द्यायला सुरुवात करा, आपोआप तुमच्याकडे येत जाईल. येण्याची सुरुवात का बरं होत नाही? कारण आपण द्यायला सुरुवात करत नाही. ज्यावेळेला आपण देऊ ना त्यावेळेलाच येतं बरं का. देणं गरजेचं आहे. आपण द्यायला कमी पडतो आणि फक्त घ्यायलाच हात पसरून बसतो, मग आपल्या हा पदरामध्ये काहीच पडत नाही. तुम्ही स्वतःचं निरीक्षण करू शकता या बाबतीमध्ये. एक मला छोटीशी घटना, एक छोटीशी गोष्ट आठवते, विषयांतर न होता सांगू इच्छितो. एक सेठजी एकदा प्रवास करत होते रेल्वेतून, आणि रेल्वेतून जात असताना एक मनुष्य त्या ठिकाणी आला. तो म्हटला, सेठजी नमस्कार. हे म्हटले नमस्कार. बसायला जागा दिली, जागा होती. मग त्यांनी सांगितलं की मला ओळखलत का? ते म्हटले नाही, तुम्हाला मी ओळखलं नाही. कॅमेरा बंद करा तुमचा. ओळखलं नाही. म्हटले कदाचित तुम्ही मला ओळखणार नसाल, म्हणजे ओळखलं नसेल, पण मी मात्र तुम्हाला ओळखतो. तुम्ही या रूटवरून खूपदा जाताय. ते म्हटले हो बरोबर आहे, कामानिमित्ताने मला इकडे यावं लागतं, बऱ्याचदा या रूटवरून मी जातो. ते म्हटले बरोबर आहे. मग त्या माणसाने सांगायला सुरुवात केली. चांगला छानपैकी दिसणारा मनुष्य, व्यवस्थित काहीतरी व्यवसाय वगैरे चालू असावा, करत असावा असा दिसणारा एक मनुष्य. मग तो सांगू लागला. तो म्हटला तुमची आणि माझी पहिली भेट याच ठिकाणी झाली, ही आपली तिसरी भेट आहे. ते म्हटले नाही बाबा रे, माझ्या एवढं लक्षामध्ये नाही. मग तो सांगू लागला. तो म्हटला असं झालं की अनेक दिवसांपूर्वी तुमची माझी भेट झाली. मग तो जो मनुष्य होता तो रेल्वेच्या डब्यामध्ये भीक मागण्याचं काम करायचा. तो मनुष्य थोडासा अपंग वगैरे होता, त्याला काम करणं शक्य नव्हतं, पण मग तो भीक मागायचा. आणि मग तो मनुष्य सांगू लागला, म्हटला मी भीक मागत असताना तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला सांगितलं की मला 2 रुपये द्या, 2 दिवस जेवलो नाही वगैरे, ते त्यांची सांगण्याची पद्धत असते. तर ते म्हटले बरं. मग म्हटलं मी तुम्हाला ज्यावेळेला भिक्षा मागितली, 2 रुपये मागितले, तुम्ही मला सांगितलं की हे बघ मी कोणालाही एकही रुपया तसा देत नसतो, फुकट देत नसतो, तुला त्याच्या बदल्यामध्ये मला काहीतरी द्यावं लागेल. मग मी विचार केला काय देता येईल बरं? ते म्हटले तू काही दे, पण मी तुला तसा फुकट रुपया देणार नाही. आणि खरंच कोणालाच विनाकारण पैसे देऊ नयेत बरं का, एकही रुपया कोणाच्या हातावर देऊ नये. त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी घ्यावं, वस्तू घ्यावी, सेवा घ्यावी, जे काही असेल ते त्याच्या बदल्यामध्ये घ्यावं, अन्यथा त्या रुपयाची किंमतच राहत नाही. अगदी 1 रुपयापासून सांगतो, बाकीच्या गोष्टी तर पुढे येते. 1 रुपया सुद्धा कोणाला तसा देऊ नये, त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी घ्यावं. त्या 1 रुपयाची किंमत त्या निमित्ताने होते. ते सेठजी म्हणाले हे बघ मी तुला तसा 1 रुपया देणार नाही, त्याच्या बदल्यामध्ये तुला मला काहीतरी द्यावं लागेल. काय द्यावं? ते म्हणजे तू काही दे, मला त्याचं घेणं नाही, पण जोपर्यंत तू देत नाहीस तुला मी 1ही रुपया देणार नाही. म्हटलं मग मी विचार केला, हा माणूस काहीतरी वेगळं सांगतोय. बाकीचे लोक आपल्याला एकतर हाकलून देत होते किंवा रुपया देऊन टाकायचे, असं काहीतरी व्हायचं, पण हा माणूस काहीतरी तिसरी गोष्ट आपल्याला सांगतोय, ह्या दोन्हीपेक्षा वेगळी. हाकलूनही देत नाही किंवा नाही म्हणत नाही आणि देत पण नाही, काहीतरी दे म्हणतोय, म्हणजे काहीतरी वेगळेपण असावं. मग त्याने इकडे तिकडे पाहिलं, रेल्वे थांबलेलीच होती. त्याने पाहिलं तर रेल्वेच्या त्या स्टेशनवरती काही फुलांची झाडं लावली होते. त्या झाडांना काही फुलं आले होते. याच्या मनामध्ये विचार आला आणि मग तो तसा गेला. तिकडून त्याने एक फुल आणलं, सेठजींच्या हातामध्ये फुल दिलं. म्हटलं हे फुल घ्या आणि मला 1 रुपया द्या. मग सेठजीने 1 रुपया काढला, त्याच्या हातावर टेकवला. म्हटले ठीक आहे, मी तुला 1 रुपया देतोय ह्या फुलाच्या बदल्यामध्ये, लक्षात ठेव फुकट कोणाकडून काहीही घ्यायचं नाही. तो म्हणाला ठीक आहे. पण त्याच्या मनामध्ये हा एक विचार निर्माण झाला की आपण 1 रुपया आत्तापर्यंत 1 रुपया मागत होतो, परंतु याचा अर्थ आपण फुकटच मागत होतो, काहीतरी द्यायला हवं, त्याशिवाय काही घेऊ नये. हा मुद्दा त्यालाही पटला. मग त्याने थोडासा वेगळा विचार केला. सगळेजण भीक मागतायत, मग त्याने काय केलं, अजून काही फुलं आणली आणि तो फुलं 1 रुपयाला ते फुलं विकू लागला. आणि मग सुरुवातीला त्याला दिवसभरामध्ये 5-50 रुपये मिळत नव्हते, परंतु ज्यावेळेला तो फुलं घेऊन येऊ लागला, मग मात्र लोक त्याच्याकडून जेवढे फुलं आहेत तेवढ्या फुलांचे तेवढे रुपये त्याला मिळू लागले. मग कधी 50, कधी 100. म्हणजे पूर्वी जे असं निश्चित नव्हतं, अनिश्चित असणारी जी इन्कम होती त्याची, ती निश्चितपणे होऊ लागली. त्याला जाणवलं की लोक आपल्याकडून फुलं विकत घेतात. मग त्याने विचार केला केवळ एवढ्या 2-4 फुलांच्या झाडावर चालणार नाही. अजून त्याने काही फुलांची झाडं पाहिली आजूबाजूला, तिकडून ते फुलं आणले, काही झाडं स्वतः लावले. त्याचा तो एक व्यवसाय सुरू झाला, फुलं विकायचे. आणि मग त्याच्याकडून नियमितपणे फुलं विकत घेणारे लोक सुद्धा निर्माण झाले. मग ते रोज त्याच्याकडून, आत्तापर्यंत हा भीक मागत होता, कोणी त्याला भीक देत नव्हतं, पण आता मात्र फुलं देतोय. मग त्याच्या बदल्यामध्ये 1 रुपया, तो जास्त मागत नव्हता, 1 रुपया द्या आणि फुल घ्या. मग फुलाच्या बदल्यात 1 रुपयाच्या बदल्यामध्ये फुल लोकांनाही आवडायचं आणि त्याला चांगल्यापैकी इन्कम सुरू झाली. 150-200 रुपये त्याला दिवसाला भेटू लागले. त्याने विचार केला
हे महत्त्वाचं आहे. आणि म्हटलं परत एकदा तुमची माझी भेट झाली, मी तुम्हाला सांगितलं की मी असा असा व्यवसाय करतोय. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी तुझ्या व्यवसायामध्ये तुझा भागीदार होऊ इच्छितो, तू अजून फुलांचा व्यवसाय चांगला कर, तुला मी अजून काही पैसे देतो, परंतु माझे पैसे मात्र मला योग्य वेळेला परत दिले पाहिजेत. असं सांगून मग त्यांनी सांगितलं तू फुलांचे झाडं आण, त्याचं रोपण कर, त्यांचं संगोपन कर, याच्यामध्ये इतरांची काही मदत घे, फुकट कोणाकडून कार्य करून घ्यायचं नाही आणि फुकट कोणाचंच काही घ्यायचं नाही, द्यायचं पण नाही आणि घ्यायचं पण नाही. म्हणाला ठीक आहे. म्हटलं मी आता तुम्ही मला सांगितलं मी एक भिकारी होतो, पण भिकाऱ्याची माझी मानसिकता बदलून गेली, मी एक व्यापाऱ्याच्या मानसिकतेमध्ये आलो, काहीतरी द्यावं आणि नंतरच घ्यावं, हा हेतू म्हणजे हा नियम माझ्या जीवनामध्ये मी अनुसरला आणि आज मी चांगल्यापैकी जगतोय. माझ्या हाताखाली आत्ता 10-5 जण काम करतात, जे यापूर्वी भीक मागायचं काम करायचे. त्यांना सध्या मी त्या फुलांची देखभाल करण्याकरता, झाडांची देखभाल करण्याकरता वगैरे ठेवलंय. ते प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतोय. भीक मागून जेवढे पैसे मिळत नव्हते तेवढे पैसे आता आम्हाला फुलं विकून मिळतात. गोष्ट संपली. सांगायचा मुद्दा काय, आधी तुम्ही द्यायला शिका, आपोआप तुमच्याकडे येईल. इथे सुद्धा तेच सांगितलंय, ददाती प्रतिगृह्णाती. आधी तुम्ही भगवंताला समर्पित करा. मग तो मंत्र असेल, व्यवहारातील द्रव्य असेल, कोणतंही कार्य असेल, आपल्याकडे काय येत नाही, आपण देण्याचाच प्रयत्न करत नाही. द्यायला सुरुवात केली की यायला सुरुवात होते. तुम्ही आधी देऊन टाका, असेल नसेल तेवढं देऊन टाकायचं. प्रारब्धामध्ये असेल ते भगवंताला परत द्यावंच लागतं. तुमच्याकडे 10 रुपये आहेत, 10 रुपये संपून टाका, भगवंत परत त्या माध्यमातून तुम्हाला 10 रुपये आणूनच देईल, कुठून तरी आणून देण्याचा तो प्रयत्न करेलच. ही गोष्ट चालू. आपण काय करतो, देत नाही, फक्त संग्रह करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते किलन होऊन बसतं, मग ते वाढतच नाही. आणि आपण म्हणतो आमचे पैसे का वाढत नाही, आमची धनसंपत्ती का वाढत नाही. बाबा तुम्ही खर्च करताय का? आणि तुम्ही जर भगवंताला देत नसाल, यो भुंक्ते स्तेन एवसः, जो भगवंताला न देता घेतो ना त्याला चोर असं म्हटलं, त्याचंच आहे. आणि त्याला द्यायचं नाही म्हटल्यानंतर मग आपला अधिकार तो तरी किती, सगळी सृष्टी त्याच्या मालकीची, तो आपल्याला तरी सुद्धा आपल्याला देतोय, आपल्याला मालकीपणाचा हक्क अनुभवता येतोय. आणि तरी सुद्धा जर आपण भगवंताला देत नसू, एका अर्थाने सगळं त्याचंच आहे ना. एका अर्थाने म्हणण्यापेक्षा सगळ्याच अर्थाने. आपलं तरी काय याच्यामध्ये, आपला देह तरी आहे का? आपलं काहीच आपलं नाही, सगळं भगवंताचं आहे. पण तरी सुद्धा आपण त्याला द्यायला मात्र नाही म्हणतो, त्याला देत नाही. आणि मग आपण किलन करून बसतो आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा, मंत्रांमध्ये सुद्धा. द्यायला हवं. आणि एकदा त्याला दिलं ना, नंतर तो आपल्याकडे देतो. त्याला काय करायचं घेऊन, पण आपण घेतलेलं वेगळं आणि त्याच्याकडून दिलेलं वेगळं. आपण जर स्वतःकडे 100 रुपये असतील ना, आपण ते 100 रुपये खर्च करण्याकरता स्वतंत्र आहोत. कुठे खर्च करायचे, काय खर्च करायचे, कोणीही आपल्याला विचारणारं नसतं, स्वतंत्र असतो. परंतु जर एखाद्याने आपल्याला 100 रुपये दिले, हां हे 100 रुपये घे आणि खर्च कर, आपण ते खर्च व्यवस्थितच करतो. याचं कारण काय, स्वतःचे पैसे असतील तर आपण कसेही उधळून लावू, कुठेही काही खर्च करू. पण दुसऱ्याने दिलेले 100 रुपये जर आपल्याकडे असतील तर आपल्यावरती एक जबाबदारी असते, त्याला हिशेब देण्याची. तो आपल्याला विचारू शकतो, तू 100 रुपये कुठे खर्च केले, मग आपल्याला हिशोब देता आला पाहिजे. खर्च करायला चिंता नसते हो, हिशेब जुळत नसला की मग डोकेदुखी होते व्यवहारामध्ये. हिशेब जुळला पाहिजे, हिशेब जुळला की मग खर्च करण्याचं काहीच वाटत नाही. पण जर आपले पैसे असतील, आपला मालकी हक्क असेल तर आपण कसेही खर्च करतो. परंतु जर कोणी देणारं असेल, कोणाचे तरी पैसे आपल्याकडे आले असतील तर आपण त्याला हिशेब द्यायला बांधील असतो. आपण भगवंताला द्रव्य समर्पित केलं ना, त्याच्याकडून ते आपल्याला मिळतं. त्याने आपल्याला ते वापरण्याकरता दिलंय, खर्चण्याकरता दिलंय. मग खर्चण्याकरता दिलंय म्हटल्यानंतर तो हिशोबही मागू शकतो. ती भीती मनामध्ये असायला हवी की भगवंत मला कधीही निम्म्या रात्रीला उठून विचारेल, मी तुला एवढं द्रव्य दिलं होतं, काय केलंस तू? त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. मग त्यावेळेला हिशोब द्यायच्या वेळेला मग मात्र आपण प्रत्येक व्यवहाराकडे डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवतो. मग व्यवस्थितच तो व्यवहार होतो. चुकीच्या ठिकाणी आपण पैसा खर्च करूच शकत नाही. का तर त्याने दिलंय. ही भूमिका जीवनामध्ये महत्वाची आहे. जे काही असेल ते भगवंताला समर्पित करावं आणि मग त्याला समर्पित केलं म्हणजे तो काही घेत नाही, तो परत आपल्याकडेच देतो. पण त्याच्याकडून आलेलं आपल्याकडे आहे, जी गोष्ट तोपर्यंत कदाचित दूषित असेल. भगवंताला समर्पित केल्यानंतर कोणतीही गोष्ट असेल, ती गोष्ट भगवंताला ज्यावेळेला समर्पित होते ना, त्यानंतर आपण ती गोष्ट ज्यावेळेला स्वीकारतो त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. प्रसाद. आणि जो प्रसाद आहे ना, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आपण या विषयावरती सुंदर चिंतन करून आलो.
एखादी गोष्ट भगवंताने आपल्याला दिली आहे ती त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार केला ना तर मग मात्र चिंता राहत नाही. मग तो प्रसाद कसाही झाला असेल. विनोदामध्ये मी एक वाक्य सांगून जातो. यातले बरेच जुने जाणकार किंवा पूर्वीचा तो सगळा विषय ऐकलेले आहेतच, पण पुन्हा एकदा सांगतो. जीवनामध्ये पत्नी ही पंचामृतासारखी असते. किती जरी चांगलं झालं तरी डोक्याला हात लावावा लागतो. आणि पती हा प्रसादासारखा असतो. कसाही जरी झाला तरी गोड मानून घ्यावा लागतो. अर्थात हे मी सांगतो, तुम्ही हे उलटही करू शकता. पत्नीला पंचामृत म्हणायचं तर पतीला पंचामृत म्हणा, चालू शकतं, हरकत नाही. कोण म्हणतं याच्यावर अवलंबून आहे. दोन्ही विशेषणं दोघांना चालतात. त्याच्यामुळे राग मानायचं काही कारण नाही. पण मुद्दा असा, यातला विनोदाचा भाग सोडून द्या. मुद्दा असा की एखादी गोष्ट भगवंताने माझ्याकरता दिली आहे असं आपण ज्यावेळेला समजतो त्यावेळेला तो प्रसाद होतो. मग तो प्रसाद कसाही असेल, चांगला असेल, वाईट असेल, तिखट असेल, आंबट असेल, गोड असेल, चांगला असेल, खराब झालेला असेल, आपल्याला आवडत असेल अथवा नसेल, पण प्रसाद म्हणून तो स्वीकारावा लागतो. आणि मग प्रसाद म्हणून स्वीकारला की त्याचा दोष लागत नाही, त्याच्यामधला त्रास होत नाही. प्रसाद खाऊन नाही कधी कोणाला विषबाधा झाली, होत पण नाही, कारण तो भगवंताचा प्रसाद असतो. जर समर्पित केलं नाही तर मात्र त्याच्यामध्ये दोष आहेत. अन्नामध्ये असणारे दोष, धनामध्ये असणारे दोष हे भगवंताला समर्पित केल्यानंतर राहत नाहीत. मग नंतर ते आपल्याला मिळून जातात. मग ते आलं की त्या धनाची शुद्धी होते, त्या अन्नाची शुद्धी होते. आणि प्रसाद सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसाद जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर मग मात्र काही राहत नाही. मग कोणतंच दुःख राहत नाही. त्याला कोणतंच दुःख, कोणतंच संकट त्याला घाबरू शकत नाही. दुःख त्याला दुःख देऊ शकत नाही. पण तो प्रसाद व्हायला हवा. आणि प्रसाद होण्यासाठी काही जर महत्वाचं असेल तर ते भगवंताला समर्पित करणं. आणि समर्पित केल्यानंतर मग काय होतं, मग ददाती आधी ददाती आहे, प्रतिगृह्णाती नाही बरं का. ददाती आधी द्यायला शिका. आधी ते भगवंताला द्या. इथे मंत्रांबाबतीमध्ये सांगितलंय की आधी मंत्र भगवंताला समर्पित करा. मग त्याच्यामध्ये एक विधी सांगितलाय. कृष्ण पक्षातील अष्टमी किंवा चतुर्दशीच्या दिवशी ते सगळं भगवतीला समर्पित करायचं आणि नंतर तिच्याकडून आपण ते प्राप्त करायचं. ते सगळं समर्पित करण्याची प्रक्रिया. मग त्याच्यातून किलन जे आहे ते मंत्राचं किलन असेल, व्यावहारिक जीवनामधलं किलन असेल, कशाचंही असेल, ते उत्किलन या माध्यमातून केलं जातं. याच्या मागे केवळ मंत्राचं उत्किलन करण्यामध्ये केवळ उत्किलन मंत्र म्हणूनच त्याचं उत्किलन होतं असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ददाती प्रतिगृह्णाती. आणि याचा आध्यात्मिक अर्थ थोडासा वेगळा आहे. आपलं देह जो आहे ना, हा देहाचं किलन आपण करून बसतो. देहाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत आपण का जात नाही. इथे सुद्धा मेख ठोकून ठेवली आपण. किलक म्हणजे मेख बरं का. आपण म्हणतो ना इथेच मेख आहे, ही खरी मेख आहे, आपण बोलताना वापरतो. ती मेख ती काढल्याशिवाय बाकी काही होत नाही. ती मेख काढणे म्हणजे उत्किलन करणे. मेख शब्द म्हणजेच किलन. त्याचा अगदी सरळच अर्थ तो होतो. मेख म्हणजे खिळा, अर्थात किलन. ती मेख जी आहे ना, आपण भगवंतापर्यंत का जात नाही, आपली साधना फलद्रूप का होत नाही, याचं कारण जर काही असेल तर ते आहे आपण देहामध्ये देहात्मबुद्धी ठेवतो. देहाबद्दल अहंता आणि देहाच्या संबंधामध्ये ममता आपण ठेवतो. हा देह माझा आहे आणि याच्या अनुरोधाने जे काही असेल ते माझ्यासाठी आहे. मी आहे ही अहंता झाली. आणि माझ्यासाठी असणाऱ्या गोष्टींबद्दलची आपुलकी म्हणजे ममता. अहंता आणि ममता या ज्या दोन गोष्टी आहेत ना, त्या मनुष्याला जीवनामध्ये भगवंतापर्यंत पोहोचू देत नाहीत. अहंता आणि ममता. तत्वज्ञानाचे विषय इकडे मी जास्त घेत नाही. आपण स्तोत्राची चर्चा करत आहोत, मंत्राची चर्चा करत आहोत. पण त्याच्या मागे असणारा गूढ अर्थ हाच आहे की देहाचं सुद्धा किलन झालेलं आहे अहंतेमुळे, ममतेमुळे. या दोन गोष्टी आपल्याला दूर करायला हव्यात. त्या दोन गोष्टी दूर करण्याकरता ते समर्पित करायचं आहे. आपला अहंकार भगवंताला समर्पित करायचा आहे. भगवंताला एकदा प्रभू मी फक्त तुझाच आहे. एक वाक्य सांगून जाऊ का. स्वामी रामसुखदासजी एक वाक्य म्हणायचे, खूप सुंदर वाक्य आहे. हे प्रभु, इस दुनिया में सिर्फ आप ही मेरे हो और मैं सिर्फ आपका ही हूं. फक्त तुम्हीच माझे आहात आणि मी फक्त तुमचाच आहे. तुम्हीच फक्त माझे आहात. बाकी जरी मला वाटत असतील, माझा परिवार असेल, माझी मित्रमंडळी, माझा अमुक तमुक सगळं कोणी नाही, फक्त तुम्हीच माझे आहात.
आणि मी बाकी कोणाचं नसेल, मी संबंधाच्या माध्यमातून कोणाचा काय लागत असेल मला माहीत नाही, पण मी फक्त तुमचाच आहे. ही जी भावना आहे ना एकरूपतेची, ही महत्वाची. आपला अहंकार, आपली अहंता भगवंताला समर्पित करायची आहे. ददाती प्रतिगृह्णाती, नंतर ती आपल्याला मिळेल, पण आधी मात्र त्याला समर्पित व्हायचं आहे. आधी त्याला समर्पित, आपली जी अहंता आहे ना ती भगवंताच्या चरणी समर्पित केल्याशिवाय, जीवत्व समर्पित केल्याशिवाय शिवत्वाची प्राप्ती होत नसते. शिवत्वाची प्राप्ती होण्याकरता जीवत्वाचा बळी द्यावा लागतो. जीवत्व त्याच्या ठिकाणी आपण म्हणतो ना की सद्गुरूंकडे गेलं तर जीव द्यावा लागतो. जीव म्हणजे काय? जीव देणं याचा अर्थ असा नाही, जीवपणा द्यावा लागतो. जीवपणा जर दिला तरच शिवपणा, कारण पहिलं गेल्याशिवाय दुसरं कसं येईल? पहिलं द्यावं लागतं. जीवपणा समर्पित करायचा आहे, आपोआप आपण शिवरूपाला प्राप्त होऊ. ददाती प्रतिगृह्णाती, आणि नंतर अहंता समर्पित करायची, नंतर ममता समर्पित करायची. ममता समर्पित करायची म्हणजे काय? जी काही प्रेम असेल भौतिक गोष्टींबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रेम असतं त्याला ममता असं म्हणतात. ममता, मम, हे माझं आहे, हे माझं आहे. मग आपण प्रत्येक गोष्टीला माझं 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 म्हणतो आणि आपलं म्हणून आपण त्याला जुळून ठेवतो स्वतःकडे, आणि मग त्या ममतेमध्ये आपण अडकून पडतो. पण जर माझं काही असेल तर भगवंत तूच माझा आहेस, माझं बाकी कोणी नाही, माझा तूच आहेस. आणि ही ज्या वेळेला अनन्य भाव आपला जो तयार होईल ना भगवंताबद्दलचा, तर ती ममता भगवंताला समर्पित करणं आहे. ही अहंता आणि ममता ज्या वेळेस आपण भगवंताला समर्पित करू त्यावेळेला आपल्या जीवनातील साधनेचं जे किलन झालेलं आहे ते किलन दूर होईल. आपल्या मंत्राचं किलन करण्याकरता सुद्धा त्यांनी तोच उपाय सांगितला आहे. ते मंत्र, अनेक मंत्रांमध्ये उल्लेख सापडतो की हा मंत्र भुर्जपत्रावरती लिहून भगवतीला किंवा भगवंताला, त्या इष्टदेवतेला समर्पित करावा. नंतर त्यांनी जो मंत्र आपल्याला दिला आहे अशी भावना करावी. आधी त्यांना द्यावा, नंतर त्यांच्याकडून आपण घ्यावा. देणं नंतर घेणं आहे. डायरेक्ट जर घेतलं तर मग ते आपलंच होईल फक्त, मग ते त्यांच्याकडून येत नाही. प्रसाद म्हणून जर मिळाला ना तर मग तो चांगलाच होतो, आपल्या हितकारक असतो. तसा तो हितकारक होईल किंवा नाही सांगता येत नाही, परंतु भगवंताचा प्रसाद म्हणून आपल्याला तो स्वीकारता यायला हवा. आणि प्रसाद होण्यासाठी काही जर असेल तर ददाती प्रतिगृह्णाती, देणं आणि नंतर घेणं. प्रसिद्धती, तो प्रसाद म्हणून नंतर स्वीकारावा. मग त्याचं उत्कीलन होतं. भगवान महादेवांनी, भगवान भोलेबाबांनी किंवा या स्तोत्रामध्ये एक फार महत्त्वाची ही गोष्ट सांगितली. केवळ उत्कीलन विधी समजून घेणं किंवा उत्कीलन मंत्र समजून घेणं आणि त्या प्रकारे ती शक्ती त्याची मुक्त करणं, त्या शक्तीचा अनुभव घेणं एवढंच महत्त्वाचं नाही, याच्या मागे असणारी तत्वज्ञानाची दृष्टी सुद्धा समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा सगळा प्रकार आत्तापर्यंत आपण चिंतन केलं. कवच पाहिलं, अर्गला पाहिले, अर्गला स्तोत्र पाहिलं, किलक पाहिलं, आणि याच्यानंतर जे येतं ते रात्री सूक्त, रात्री देवतेचं प्रतिपादक असणारं सूक्त म्हणजे रात्री सूक्त. रात्रीची अधिष्ठात्री जी देवता आहे ती देवता, त्या देवतेची केलेली ही स्तुती आहे. 2 प्रकारच्या रात्री आहेत. एक आहे जीवरात्री. तसं तर रात्रींचे जवळपास 16 प्रकार सांगितलेले आहेत. कालरात्री असेल, महारात्री असेल, मोहरात्री असेल, शिवरात्री, आपण जी महारात्री आहे ती शिवरात्री म्हटली जाते. तर ह्या रात्री ज्या आहेत ना, ह्या रात्रीचं विशिष्ट असं विवेचन आहे. आता येणारी जी अष्टमी आहे ना ती महाअष्टमी म्हटलं तर ती महारात्री आहे. या ज्या रात्री आहेत ना, या रात्री केलेली उपासना विशेष फलदायी असते. दिवाळीची जी रात्र आहे ती सुद्धा एक विशिष्ट रात्र आहे. साधना करण्याकरता याच रात्रींचा उपयोग केला जातो. विशिष्ट एरवी केलेली साधना, नवरात्रीमध्ये केलेली साधना आणि या नवरात्रीमध्ये येणाऱ्या ह्या विशिष्ट रात्री. आत्ता एक रात्र येऊन गेली ज्याला मोहरात्री असं म्हटलं जातं. आपण आता पाहून आलो मागच्या प्रवचनामध्ये कृष्ण जन्माष्टमी, भगवान श्यामसुंदराचा प्राकट्य दिन जो आहे, श्रावण शुद्ध कृष्ण अष्टमी अर्थात गोकुळाष्टमी, ती जी आहे ती मोहरात्री आहे. मोहरात्री आहे, कालरात्री आहे. रात्रींचे वेगवेगळे नावं आहेत, त्यांचे वेगवेगळे कार्य आहेत. त्या दिवशी केलेल्या उपासनेचे वेगवेगळे फळ आहेत. तर या रात्री देवतेची उपासना, रात्री देवतेची स्तुती या सूक्तामध्ये केली म्हणून त्याला रात्री सूक्त असं म्हटलं जातं. आपली जीवरात्री आहे, आपण रात्री सगळे झोपतो आणि भगवंताची सुद्धा एक ईश्वर रात्रीमध्ये प्रलय होतो. खरं सांगू, एक असं सूत्र आहे बरं का की झोप आणि मृत्यू यांच्यामध्ये साम्य आहे. थोडंसं साम्य कसं, मृत्यू म्हणजे दीर्घ निद्रा आहे
आणि निद्रा म्हणजे अल्प मृत्यू आहे. सूत्र लक्षात घ्या. मृत्यू म्हणजे दीर्घ निद्रा आणि निद्रा म्हणजे अल्प मृत्यू. मृत्यूच्या वेळेला आपण सगळं विसरून जातो. झोपेमध्ये तरी आपल्याला कसलं देहभान, आपण म्हणतो ना मी का झोपलो होतो का मरून पडलो होतो. झोपणं आणि मरून पडणं याच्यामध्ये खूप प्रकारचं साम्य आहे बरं का. आपला देहभाव संपून जातो. म्हणजे आपण जागे आहोत, झोपलेले आहोत वगैरे वगैरे कसलंच आपल्याला भान नसतं. आपण देह सोडून गेल्यानंतरही तसंच होतं. आपण कुठे असतो आपल्याला शरीराची जाणीव नसते. अल्प मृत्यू म्हणजे निद्रा. आणि ईश्वराची रात्री जी आहे ना, त्या ईश्वराच्या रात्रीमध्ये प्रलय होतो आणि आपली ही जीवरात्री जी आहे, आपण जे अनुभवतो रात्रीची वेळ, सगळेजण निद्राधीन एकदा झाले की मग सगळं आपण विसरून जातो. तर मग कालरात्री, महाप्रलय रात्री, मग त्या वेळेमध्ये जरी आपण झोपलो तरी सुद्धा आपलं जीवत्व मात्र शिल्लक राहतं. ते काही कुठं संपत नाही. सकाळी उठलो की आपले सगळं जागेवर असतं. उठलो की परत आपला व्यवहार चालू. ते कुठे जात नाही. आपली शक्ती आपल्या जागेवर असते. शक्तिमान आपणही तिथेच असतो. फक्त त्याचा विसर पडतो. कितीही जरी काही झालं, महाप्रलय जरी झाला तरी सुद्धा ब्रह्मतत्व जे आहे, ब्रह्मदेव नाही बरं का, ब्रह्मतत्व, मूळ तत्व जे आहे, ज्याला आपण महाशिवाचं म्हणतो, परमशिव असं आपण ज्याला म्हणू शकतो, ते शिवतत्व आणि त्याची असणारी जी शक्ती आहे, मायाशक्ती, अव्यक्त असणारी ती प्रकृती, ते दोघे मात्र तसेच राहतात. ते मात्र कुठे जात नाही. ते त्या प्रलयामध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व तसंच टिकून राहतं. तो प्रलय आपल्या दृष्टीने असतो, ते मात्र सदैव तिथे असतातच. त्या देवतेची केलेली स्तुती म्हणजेच रात्री सूक्त. हे रात्री सूक्त दोन प्रकाराने सांगितलेलं आहे. वेदोक्त आहे, तंत्रोक्त आहे. वेदोक्त जे आहे ते 8 श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तंत्रोक्त रात्री सूक्त जे आहे, रात्रीची अधिष्ठात्री असणारी जी देवता, जी जगदंबा, तिचं केलेलं वर्णन, तर ते साधारण पहिल्या अध्यायामध्ये, प्रथम अध्यायामध्ये त्या देवतेचं केलेलं वर्णन जे आहे त्यालाच तंत्रोक्त रात्री सूक्त असं म्हणतात. तर मग रात्री सूक्तापर्यंत आपण चिंतन केलं. याच्यानंतर 99 मंत्र जो नवरात्रीमध्ये विशेषत्वाने जप केला जातो, मूलमंत्र असंही ज्याला म्हटलं जातं, त्या मूलमंत्राच्या बद्दल आपण चर्चा करूयात. परंतु आजची आपली नियोजित वेळ आत्ता संपती आहे. त्यामुळे झालेली सगळी वाङ्मयीन सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करू आणि आपण याच ठिकाणी थांबूयात. नित्यशा वाङ्मयी पूजा श्रीमत्शंकरपादयोः अर्पिता तिन देवीश प्रियताम्य सदा शिव. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही योग्य असेल सद्गुरू वदवून घेतात. जगदंबेच्या कृपा आशीर्वादानेच हे सगळं शक्य होऊ शकतं. हे सगळं तिच्याच चरणी समर्पित. जे काही असेल चुकलं, योग्य, बरोबर, ते सगळं तिच्या चरणी समर्पित करून या ठिकाणीच आपण थांबूयात. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अंबा माता की जय.